नमस्कार। आज आपण किर्लोस्कर कंपनीचा ऑइल कूल पंप फिटिंग केलेला आहे। आपण बघू शकता पंपाची केबल दोरी पूर्णपणे लांब करून तिचा पीळ काढलेला आहे। तसेच पंपासाठी लागणारे जी फिटिंग असते जीआय फिटिंग किंवा एसएस फिटिंग असते तर ती आपण पूर्णपणे एसएस फिटिंग त्यामध्ये वापरलेली आहे। 1 इंची एसएस निपल वापरला आहे, 1 इंची एसएस बुश आहे, तसेच 1 इंची एसएस मध्ये होस क्लिप आपण वापरले जेणेकरून ती लवकर गंज पकडणार नाही। नेहमीप्रमाणे आपण केबल व पाईप याला केबल टायने व्यवस्थित बांधून आता आपण पंप खाली सोडायला घेणार आहोत। आपण विहिरीत असल्यामुळे थोडंसं वर चढून आपल्याला पंप खाली सोडायला लागणार आहे। पंप आपण खाली सोडून घेतला हळूहळू। आपण पंप हा तळाला टेकून पुन्हा वरती काढून घेणार जेणेकरून आपल्याला प्रॉपर विहिरीची खोली भेटावी। आपण मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपण पुन्हा पंप बाहेर काढून जी वरील फिटिंग असते ती आपण फिटिंग करून घेणार आहोत। आता बघू शकता आपण पुन्हा पंप थोडा वरच्या फिटिंग करता बाहेर काढतो। आता फिटिंग करून झाल्यानंतर वरच्या फिटिंग करता आपण त्याला निपल वगैरे मारून घेतलेला आहे गरम करून। तो आपण आता वरचा निपल मारणार आहोत त्याला। हा जीआयचा असतो कारण तो वरती असल्यामुळे काय सडत वगैरे नाही, पण तो जीआयचा निपल मारलेला आहे। त्याला जीआय मध्ये क्लिप त्याला मारून घेतलेली आहे। बघू शकता आपण निपल वगैरे पण हा व्यवस्थित चांगला आतमध्ये घुसून त्याला आपण क्लिप वगैरे मारून घेतलेली आहे। आता आपण बाकीची जी वरील फिटिंग आहे ते आपण बेंड वगैरे युनियन वगैरे लावून घेतोय आणि तसंच आता आपण पंप तो खाली सोडणार आहोत। आता आपण पंप वर घेतलेला पंप पुन्हा खाली सोडत आहोत। आपण पंप खाली सोडून घेतलेला आहे आणि आता पुढील आपण फिटिंग करून घेतो आणि आपण रशीने व्यवस्थित पंप बांधून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही। व्यवस्थित नीटनेटकेपणाने आपण हे काम केलेलं असतं। आपल्या कामाची क्वालिटी तुम्ही बघू शकता। काम करायला आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 तासात आपल्याला वेळ लागतो। आपण आता पॅनल फिटिंग करून घेतलेला आहे। पॅनल फिटिंग केल्यानंतर आपण आता कनेक्शन करायला घेणार आहोत। याच्यामध्ये सप्लायचं कनेक्शन, पंपाचं कनेक्शन, ह्या पंपाच्या वायर्स आहेत त्याला आपण पुढे बघू शकता की आपण त्याला लग्स मारलेले आहेत जेणेकरून हे लग्स वायर चुरत नाहीत। त्याचं काम करतं। ह्याची किंमत पैशामध्ये असते पण हे फार मोठं काम करतं। हे लग्स मारल्यामुळे वायरचा जो कोर आहे तो चुरत नाही। आता आपण पंप चालू करूया। पंप चालू केलेला आहे। पंपाचा आपण पाण्याचा प्रेशर बघू शकता। धन्यवाद।